नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. आज खरं तर मला एक शूट करायचं आहे जे बारामतीमधून मला पार्सल आलं होतं आरोही कलेक्शन कडून. आणि त्यांचं पार्सल मला एक 15 दिवस आधी आलं होतं, पण साडीचं मी ब्लाऊज शिवायला टाकलं होतं, त्यामुळे मी थांबले होते. त्यांनी मला एकदाही फोन करून विचारलं नाही की मॅम व्हिडिओ कधी करणार आहे किंवा काय. पण मनापासून म्हणजे आपल्याला जी लोक अप्रिशिएट करतात, आपल्याकडं जे काही पाठवतात त्यांना आपण परतफेड किंवा त्यांचा एक विश्वास असतो आपल्यावर, तो आपल्याला कुठेतरी त्या विश्वासावर खरं उतरायला लागतंय. त्यामुळे वेळानं काय होईना, म्हणजे मला असं होतं की मी बनवू शकले असते रील कुठलाही ब्लाऊज घालून, पण प्रॉपर जर घातलं असतं तर त्यांना ते पुढं मार्केटिंगसाठी असू दे किंवा एक त्यांनी दिलेलं गिफ्ट जे मी व्यवस्थित युटिलाइज करून त्यांना दाखवते, तर त्या गोष्टीला एक न्याय दिल्यासारखं होतं. त्यामुळे मी थांबले होते. पण आज फायनली तो व्हिडिओ बनवणार आहे, कारण ते ब्लाऊज माझ्याकडे काल आलेला आहे. आणि कसं होतंय काय होतंय बघूया. त्यांनी साडी विथ ज्वेलरी मला पाठवली होती, तर ते सगळं मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये. आणि कसा लुक होईल, कशी साडी आहे हे पण तुम्हाला कळेल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगं चिमणी थांब जरा, थांब, बोलायचंय मला, थांब. तिची एक चिवचिव आणि त्यात ते एक पिपाण्याची पई हिचं दिवसभर कलबल कलबल तर ऐकायलाच लागते. प्लस हे आज काहीतरी एक घेऊन आल्या शिट्टी आणि ती आता दिवसभर वाजवत बसत्या. पण ठीक आहे, आज संडे आहे त्यामुळं सगळ्या आमचं निवांतच असं पण काम असते, मग तेवढं चालते. पण दुपारी मग फटके दिला, जर दंगा गेली तर फटके मग दुपारी. हा, तर फायनली पावसाळा चालू झालेला आहे आणि पाऊस चालू झाला की जो गार वारा सुटतो ना, खूप भारी वाटतंय. तर असं म्हणजे पावसाळा खरं तर माझा आवडतीचा ऋतू आहे. त्यामुळे असं वाटतं की पावसाला बघत बसावं, थंडगार वाऱ्यात बसावं बाहेर. पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे, कारण आज माझा भाऊ येणार आहे घरी जेवायला आणि त्याच्यासाठी मला स्वयंपाक केला पाहिजे. लाईट गेलेली आहे त्यामुळे स्वयंपाकाला मला लवकर घातलं पाहिजे, कारण लाईट जर नाही आली तर परत माझा गोंधळ उठतोय सगळा. त्यामुळे आधी स्वयंपाक करते, मग निवांत त्याच्याबरोबर बसायलाही मिळेल. चलो, तर मस्तपैकी मी भजीचा प्लॅन केलाय आणि गणेशला तोपर्यंत माझा आवरेपर्यंत गणेशने मस्तपैकी चहा बनवलाय. तर या चहा प्यायला तुम्ही पण आणि भजी खायला पण या. खरं तर आता शूट करायचं होतं मला, पण बराच वेळ झाला लाईट गेल्या त्यामुळे शूट नाही करता आलं. बराच वेळ झालं म्हणण्यापेक्षा 5 वाजल्यापासून लाईट गेल्या त्यामुळे शूट नाही करता आलं मला. आणि अजून सुद्धा पाऊस बाहेर चालू आहे त्यामुळे निवांत बसून टाकले. तर स्वयंपाक वगैरे तर सगळं आवरलेला आहे, फक्त जेवायचं बाकी आहे. जेवायचं आणि आता झोपायचं, कारण काय काम करायला नाही याच आहे, लाईटच नाही तर मी काय करणार आहे. होय की नाही पिल्या? होय, मी तर मस्त केलं, झोपूनच टाकलं. बाई तर कधीपासून वाट बघायला लाईटची, कारण तिला एकतर वेळ जाईना झालाय, टीव्ही नाही काय नाही. सर्वांनी मिळून जेवण केलं. तर हा ब्लॉग आपण इथेच संपू, पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.